शिवशक्ती ग्राउंडवरचा झालेला सामना, तिकडे गौरवला मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे. गौरवला मॅन ऑफ द मॅच शिवशक्ती ग्राउंडवर झालेल्या सामन्यामध्ये. कमलेश मोरे. चला हा सामना घेऊन येऊया आपण. चांगला लेग साईडला टोलवला चेंडू. एक सहज रीतीने एक रन पूर्ण केलेली आहे. स्ट्राईकवर आहे ते अंकित, नॉन स्ट्राईकवर आहे ते कृपार्थ आणि बॉलिंग हँडवर आहेत ते अमित. हा अतिशय रोमांचक सामना इथे चालू असताना आणि खूप एक्साइट आहे त्या NPL साठी सर्वजण. आणि आज चांगल्या पद्धतीने टोला ब्लॉक चेंडू अमित यांचा. गेल्या मॅच मधील झालेल्या सामन्यामध्ये सुमित ठाकूर माजी उपसरपंच त्यांनी याला रोख रक्कम दिलेली आहे. चांगली गोलंदाजी केली आहे. आणि चांगली गोलंदाजी बोलता येईल अमित गावड यांची. अजूनपर्यंत काही मोठा फटका आला नाहीये बॅटी घालून. बघता हे होम ग्राउंड आहे त्यांचं, सर्वांचंच होम ग्राउंड आहे तसं बघायला गेले तर. ही चांगली गोलंदाजी म्हणता येईल अमित यांची. स्ट्राईकवर आहे ते अंकित, नॉन स्ट्राईकवर आहे ते गुरुपार्थ. तर बघूया ही चांगला खूपच स्पीडने गेलेला हा चेंडू. काय अंकित यांना खूप समजला नाही मिळत. चांगली गोलंदाजी बनता येईल अमित यांची. 4 बॉल 3 धावा. आणि लास्ट चेंडू घेऊन येतात. ब्लॉक हॉल चेंडू समोर. एक रन सहज रीतीने घेतली आहे आणि खूपच चांगली गोलंदाजी म्हणता येईल अमित यांची. एक पण मोठा फटका अजून खेचून दिला नाहीये अमित यांनी. दोघांना पण शांत ठेवलंय अमित आणि कृपार्थला. एक षटकानंतर स्कोर झालेला आहे तो 5 धावा झालेल्या आहेत. चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल.
ठीक आहे. आता बॉलिंग एंडवर आहे ते ऋषी. तर बघूया आपल्या संघासाठी धावा वाचवत आहेत. स्ट्राईकवर आहे ते अंकित. तर बघूया, खूपच मंद असा सामना चालू आहे. आणि एसटीच्या बाहेर धावा, एक रनाने बढ. अतिरिक्त चेंडू ऋषी यांचा अजून सुद्धा मंद ठेवलाय दोघांना सुद्धा. चांगला चेंडू, सरळ एक रन घेण्यात यश आलेलं आहे ते अंकित यांना. तर स्ट्राईकवर आहे ते गोपात. खूपच चांगली गोलंदाजी म्हणता येईल ऋषी यांची. अजून सुद्धा दोघांना शांत ठेवलाय. या कव्हरला चांगला चेंडू आणि हा झेल घेण्यात यश आलेलं आहे ऋषी यांना. डीजे
जागा सांभाळण्यासाठी गेलेले आहेत ते कमलेश. ते सुद्धा डावखुर यादाचे फलंदाज आहेत. तर स्ट्राईकवर आहेत ते वैभव. नॉन स्ट्राईकवर आहेत ते कमलेश. आणि बॉलिंग हँडवर आहेत ते जिग्नेश. तर बघूया हो असा. आणि हा बॅटीचा कडा लागून चौका. डीजे. अरुण सुद्धा खेळत आहेत. आणि चांगल्याशी गोलंदाजी म्हणता येईल कमलेश यांना. खूप छान अशी बॉलिंग म्हणता येईल कांती यांची. कारण की कमलेश यांना बॅट सुद्धा फिरवून देत नाहीयेत. आणि टेनिस क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र म्हणजे यॉर्कर चेंडू म्हणता येईल. तो कांती यांनी वापरलेला आहे. आणि परत बोलते की चांगला लेग साईडला टोलेला चेंडू. एक धावाने भर. स्कोर झाला तो 21. 21 धावा. थोडीशी घाई करायची आहे कारण की खरंच आपल्याजवळ टाइम नाही आहे. अजून खूप सामने खेळवायचे आहेत. आपली लीग मॅच आहे. तर त्या हिशोबाने आपल्याला प्रत्येक संघाला घेऊन चालायचं आहे. थोडस फास्ट करायचं जरा. अंपायरने पण सुद्धा सांगावं लागेल. आणि हा लेग साईडला टोला पण चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. पण कॅच ड्रॉप केलेला आहे.
खरंच खूप चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल मला कांती यांची. कारण की म्हणजे कांती यांची नाही, साई सावली संघाची. कारण की अजूनपर्यंत एक सुद्धा मोठा फटका लागून दिला नाहीये चारही बॉलरने. खरंच खूप चांगली गोलंदाजी म्हणता येईल आपल्याला साई सावली संघाची. आणि हा सुद्धा बॉल वाईड यॉर्कर बॉलाला. आणि खूप सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल. तर आजचा चेंडू घेऊन येताना कांती पाटील चे कमलेश. आणि हा चांगला बॅटीचा वरचा कडा लागून चेंडूच्या खाली ऋषी. आणि हा ऋषी थोडी कॅच सोडणार आहे. आणि मोठा फटका कोणालाच खेचून दिला नाहीये. असे बलाढ्य बॅट्समन होते. चला पुढील सामना भंडारी सेना वर्सेस नांदादेवी 11. आणि टॉस बॉक्स मध्ये यावे का पुढील सामना खेळवण्यात येणार आहे. तर जरा फिल्डिंग लावण्यामध्ये तुम्ही थोडंसं कोऑपरेट करायचं आहे आपल्याला. कारण की खूपच सामने अजून खेळवायचे आहेत. तर चांगली फायनल म्हणता येईल आपल्याला. ही चांगला कव्हरला पहिलाच चेंडू आणि चौकार डीजे. आणि पहिल्याच बॉलवर पहिलीच अवदसा म्हणता येईल चौका. आणि हा कव्हरला एक रन. 1 रनाने भर स्कोर झालेला आहे तो 5.
2 बॉलानंतर स्कोर झालेला आहे तो 5 धावा. स्ट्राईकवर आले ते अमित. रिव्हर्सचे ग्राउंडवरचे रिव्हर्सचे किंग म्हणता येईल आपल्याला, पण थोडीशी दुखापत असल्याने ते थोडेसे आज बॅटिंग मध्ये थोडेसे कमी. मी चांगलाच रिव्हर्स तुम्हाला म्हटलं होतं की रिव्हर्सचा हा बादशाह या ग्राउंडवरचा, आणि हा पहिलाच बॉल आणि पहिलाच षटकार मारून स्कोर मध्ये बॉल. पुढील सामना भंडारी सेना वर्सेस नानबादेवी 11. लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचे आणि परत रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट, पण एक धाव घेण्यात यश आलेलं आहे अमित यांना. खरंच खूप चांगले रिव्हर्स स्वीप मारतात ते. तर स्ट्राईकवर आहे ते ऋषी. आणि चांगला लेग साईडला टोलाला चेंडू, खूप मंद मंद. आणि षटकानंतर स्कोर झालेला आहे तो 13 धावा. तुषार तुषार आणि कमेंट्री बॉक्स कडे यावे जरा. स्कोरर निशांत मोरे कृपया करून इकडे यावे टॉस बॉक्स मध्ये. एक षटकानंतर स्कोर झालेला आहे तो 13 धावा. आता पुढील षटक घेऊन येते ते दुर्गेश. दुर्गेश विराट कोहलीचे मोठे फॅन, तर बघूया. आणि हा सुद्धा अटेम्प्ट, पण हा काय फळीला. पुढील चेंडू घेऊन येताना दुर्गेश, आणि हा लेग साईडला टोलला चेंडू नो मॅच लँड मध्ये पडलेला आहे. एक रन घेण्यात यश आलेलं आहे. दुसरी रनाचा विचार सुद्धा केला नाहीये, कारण की त्यांना माहिती आहे खालून खालून खेळलं तरी होऊन जाईल. खूप रन कमी आहे. स्ट्राईकवर आहे ते अमित. रिओसिमचा परत अटेम्प्ट, आणि हा लेग बाय. एक रनाने बाद स्कोर झालेला आहे तो 15 धावा. आणि हा लेगला टोलाला चेंडू, खूप मंद मंद चालले आहेत, कारण की दोघं सुद्धा शिर्डीला जाऊन आलेत. त्याच्यामुळे रन हळूहळू घेत आहेत. ची मंद म्हणता येईल की हे सर्वच 11च्या 11 प्लेयर मला तरी वाटतं शिर्डीला चालत गेलेले, तरी आज सुद्धा ते खेळत आहेत इकडे. साईबाबांचा प्रसाद घेऊन आल्यात. मॅच आम्ही जिंकू. आणि हा चांगला टोलला, पण चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षण आहे, पण हा गचाळ असा क्षेत्ररक्षण म्हणता येईल. दुसऱ्या षटकानंतर स्कोर झालेला आहे तो 18 धावा.
तर तिसरं षटक घेऊन येताना आहेत ते कमलेश. आणि हा घुटना टेक दाखवत होते पण काही लागला नाही. कॅचचा प्रयत्न सुद्धा केला नाहीये. तो पुढील चेंडू घेऊन येतात ऋषी यांना. आणि हा घुटना टेक शॉट मारलेला होता पण तिकडे चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल सिद्धू यांचं, सॉरी यश यांचं. आणि एक धावाने भर स्कोअर झालेला आहे तो 19 धावा, 4 धावा. आणि हा रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट आणि हा चौका या 4 धावा होत आहे.